मित्रांनो, क्लॅट 2026चं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते ऑलरेडी रिलीज झालेलं आहे आणि 1 ऑगस्ट पासून या परीक्षेचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या परीक्षेला अपिअर होत असाल तर आपल्याला पुढे ॲडमिशन कुठे घ्यायचं आहे या गोष्टी आपण आत्ताच क्लिअर करायला हव्यात. आणि त्यासाठी जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 3 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आहेत. त्यापैकी मुंबईची जी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे त्याच्याविषयी मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. आता आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो नागपूरच्या एनएलयू विषयी असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण नागपूर एनएलयूचे जे कंप्लीट डिटेल्स आहेत ते डिटेल आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच या एनएलयू मध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत, कुठले कोर्सेस इथे ऑफर केले जातात आणि तुम्ही का नागपूर हा ऑप्शन कन्सिडर करावा याविषयी सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. तसेच नागपूरच्या एनएलयूचा जो लास्ट इयरचा कट ऑफ आहे तो सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, क्लॅट 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतात. कंप्लीट सिलेबसच्या नोट्स असतील, एक्झाम ओरिएंटेड एक्झामच्या पॅटर्ननुसार मॉक टेस्ट असतील, एक्झामची प्रॅक्टिस करण्यासाठी MCQ असतील, या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. तर बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये क्लॅट 2026 हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी क्लॅट 2027 साठी प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅच आम्ही सुरू केलेली आहे. आणि जे विद्यार्थी 3 इयर CET आणि 5 इयर CET साठी तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. तर या बॅचेसला जॉईन करण्यासाठी आजच ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि हे कोर्सेस जॉईन करा. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण क्लॅट एक्झाम विषयी पाहूयात. जसं की आपल्याला माहित आहे, क्लॅट एक्झाम ही 24 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज कडनं घेतली जाते आणि नॅशनल लेवलची ही एक्झाम असते. कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज दॅट इज एनएलयूज ही सेंट्रल अथॉरिटी ही एक्झाम कंडक्ट करते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी जर आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर 10+2 चं मिनिमम क्वालिफिकेशन इथे लागतं. तसेच जर विद्यार्थी जनरल, ओबीसी, PWD, NRI, PIO किंवा OCI कॅटेगरीमधून असेल तर 12वीला त्या विद्यार्थ्याला कमीत कमी 45% आणि SC ST कॅटेगरीमधून असेल तर कमीत कमी 40%ची आवश्यकता त्या विद्यार्थ्याला या परीक्षेला एलिजिबल होण्यासाठी असते. तसेच या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये आणि जे विद्यार्थी 12वी अपियर आहेत असे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या परीक्षेचा जो असणारा एक्झाम पॅटर्न आहे तो पाहूयात. याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीची ही एक्झाम असते, पेन आणि पेपर बेस्ड. जसं की आपल्याला माहिती आहे, डिसेंबर 7 ला ही आपली एक्झाम असणार आहे. या परीक्षेचं जे ड्युरेशन आहे ते 2 तासांचं असतं आणि या परीक्षेमध्ये 120 MCQ तुम्हाला विचारले जातात. इथे प्रत्येक चुकीच्या उत्तराला तुमच्या टोटल मार्क्समधून 0.25 एवढे मार्क्स डिडक्ट होतात. म्हणजे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. टोटल मार्क्स जे असतात ते 120 असतात. म्हणजे प्रत्येक MCQ हा 1 मार्कला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 120 मिनिटांमध्ये आपल्याला 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिल्या जातात, जेणेकरून त्यामुळे तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे या मॉक टेस्ट सॉल्व्ह करून तुम्ही व्यवस्थित करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जर पाहिलं तर या एक्झामचा सिलेबस ओव्हरव्ह्यू जो आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज, लीगल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स म्हणजे मॅथमॅटिक्स या विषयावरती प्रश्न विचारले जातात. हा सिलेबस जो आहे तो एक्झॅक्टली महाराष्ट्र लॉ CETची जी 5 इयरची एक्झाम होते त्या परीक्षेसारखा असतो. फक्त याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन टाईप विचारले जातात. म्हणजे पॅसेजेस तुम्हाला याच्यामध्ये असतात. 5 इयर CET मध्ये तुम्हाला पॅसेजेस कमी असतात, MCQ खूप जास्त असतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फरक या 2 परीक्षांमध्ये आहे. त्यानंतर आपण या एक्झामच्या जर डेट्स पाहिल्या तर नोटिफिकेशन हे 1 ऑगस्ट 2025 ला आलेलं आहे. ॲप्लिकेशन सुद्धा 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेले आहेत. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ही ॲप्लिकेशन्स जे आहेत त्याची लास्ट डेट असणार आहे. पुढे ही एक्झाम 7 डिसेंबर 2025 ला घेण्यात येणार आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो क्लॅट एक्झाम तुम्ही जर दिली तर महाराष्ट्रामधले कुठले टॉप कॉलेजेस तुम्ही या एक्झाम मधून
टार्गेट करू शकता ते आपण पाहतोय. याच्यामध्ये पहिलं आहे MNLU मुंबई, दुसरं आहे MNLU नागपूर, तिसरं आहे MNLU औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. तर मुंबईचं जे NLU आहे त्याच्याविषयी सुद्धा मी यापूर्वीच एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो व्हिडिओ चेक करा. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये NLU नागपूर विषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. चान्सलर आहे ते ऑनरेबल CJI भूषण आर गवई हे आहेत. त्यानंतर ही जी युनिव्हर्सिटी आहे ती UGC, BCI आणि AIU अप्रूव्ड आहे. त्यानंतर या युनिव्हर्सिटीमध्ये लीगल एज्युकेशन दिलं जातं, रिसर्च इथे चालतो, ॲडव्होकसी असेल, लीगल सर्व्हिसेस असतील आणि लॉ रिफॉर्म्स जे असतात ते सुद्धा या युनिव्हर्सिटी मार्फत चालू असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या युनिव्हर्सिटीचे 36 ॲडव्हान्स रिसर्च सेंटर आहेत. त्याच्यानंतर भारतातल्या आणि भारताबाहेरच्या ज्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीज सोबत यांनी MOU साईन केलेला आहे. इथे तुम्हाला हेल्थ अँड वेलनेस सपोर्ट सुद्धा मिळतो. तसेच DPIIT IPR चेअर सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, कॅम्पस आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण या युनिव्हर्सिटीचं पाहिलं तर वारंगा नागपूर इथे 60 एकराच्या क्षेत्रामध्ये ही युनिव्हर्सिटी लोकेटेड आहे आणि 19 किलोमीटर ही एअरपोर्ट पासून लोकेटेड आहे. तेच 26 किलोमीटर तुम्हाला रेल्वे स्टेशन पासून या युनिव्हर्सिटी पर्यंत अंतर पडतं. या युनिव्हर्सिटीची जी कॅपॅसिटी आहे ती 3500 स्टुडंट्स पर फॅकल्टी एवढी आहे आणि या युनिव्हर्सिटीचं अजून कन्स्ट्रक्शन जे आहे ते ऑनगोईंग आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण पाहिलं तर यांच्याकडे एक्सटेन्सिव्ह लायब्ररी रिसोर्सेस अवेलेबल आहे. 16+ ऑनलाईन डाटाबेसेस यांच्याकडे आहेत, प्रिंट आर्काइव्ज आहेत आणि लायब्ररी असेल, ब्रेल सेक्शन असेल, रीडिंग रूम्स, ऑडिओ व्हिज्युअल स्टुडिओ सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. पुढे मित्रांनो, कोर्स आणि इंटेकच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर या युनिव्हर्सिटीमध्ये BA LLB 120 सीट्स असतात आणि त्याचं ड्युरेशन हे 5 वर्षांचं आहे. BA LLB ॲडज्युडिकेशन 60 सीट्स इथे अवेलेबल आहेत आणि 5 वर्षांचं यांचं ड्युरेशन आहे. पुढे BBA LLB 60 सीट्स इथे इंटेक आहे आणि 5 वर्षाचं या कोर्सचं ड्युरेशन आहे. LLM सुद्धा इथे घेतलं जातं, 1 वर्षाचं इथे LLM आहे आणि 60 सीट्स इथे अवेलेबल आहेत. पुढे विद्यार्थी मित्रांनो, LLM फॉर एक्झिक्युटिव्ह, PhD, डिप्लोमा सुद्धा तुम्ही इथे करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन आणि रिझर्वेशनच्या बाबतीत जर पाहिलं तर BA LLB आणि BBA LLB साठी तुम्हाला क्लॅट एक्झाम द्यावी लागते. इथे रिझर्वेशन जे आहे SC कॅटेगरीला 13%, ST कॅटेगरीला 7%, OBCला 19%, EWSला 10%, वुमन्सला 30%, PWD कॅन्डिडेट 5% आणि एक्स सर्व्हिसमन 5%चं रिझर्वेशन तुम्हाला इथे अवेलेबल आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या युनिव्हर्सिटीची डिटेल माहिती अजून पाहिजे असेल तर तुम्ही यांच्या वेबसाईटवरती जाऊ शकता www.nlunagpur.ac.in किंवा यांचा ॲड्रेस आहे तर तुम्ही वारंगा इथे जाऊन या युनिव्हर्सिटीला सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती यांना फोन करा, ईमेल करून सुद्धा इथे तुम्ही या युनिव्हर्सिटीची सर्व इन्क्वायरी करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं ही युनिव्हर्सिटी जी आहे ती महाराष्ट्रामधली एक चांगली युनिव्हर्सिटी आहे. यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, फॅसिलिटी आहेत, फॅकल्टीज आहेत, मल्टिपल कोर्सेस इथे अवेलेबल आहेत आणि यांचा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा चांगला आहे. इथे तुम्हाला प्लेसमेंटचं सुद्धा काही टेन्शन नसणार आहे. आता या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी कट ऑफ माहिती असणं आवश्यक आहे. तर 2025चा जो संपूर्ण कट ऑफ आहे BA LLB आणि BBA LLB तो कट ऑफ तुम्ही ग्लोबल ऑनलाईनच्या ऑफिशियल ॲपमध्ये पाहू शकता. त्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही ज्यावेळेस ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड कराल त्याच्यामध्ये स्टोअर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लॅट 2026 हा कोर्स दिसेल आणि त्या कोर्समध्ये तुम्ही क्लॅट 2026 एक्झाम नावाचं एक फोल्डर पहा. तिथे तुम्हाला 1 फ्री कंटेंट सध्या दिसतंय. तर या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही हा कट ऑफ जो आहे तो ॲक्सेस करू शकता आणि तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला या क्लॅट एक्झाममध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार रँक किती लागेल या नागपूरच्या NLU मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॅट एक्झाम विषयी पाहिलं आणि सोबतच नागपूरच्या NLU विषयी सुद्धा डिटेल डिस्कशन केलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि आमची जी बॅच 11 ऑगस्ट पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्लॅटचं प्रिपरेशन सुरू करा, रजिस्ट्रेशन करून घ्या. थँक्यू.